काही काही लोक ना आपल्या जीवनामध्ये ना स्वतः पण आपलं म्हणजे आपल्या जीवनात शांतता ठेवत नाहीत आणि दुसऱ्यांना आनंद म्हणजे आनंद ते दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेतात. दुसऱ्याला सुख शांती लाभू देत नाहीत. दुसऱ्यांसंगती एकाच गोष्टीवर तेच आणि मग म्हणतात, अरे आम्ही तर ते सोडून टाकलं. अरे तुम्ही कसलं सोडलं, काय सोडलं? हां, तुम्ही तर अगदी चिटकून ठेवलेलं फेविकॉलसारखं फेविकॉल असतं ना त्याच्यासारखं तुम्ही तर अगदी हाताला पायाला तोंडाला डोकाला सगळं चिटकून ठेवलेले आणि दुसऱ्याला सांगता सोडून द्यायच्या गोष्टी. तेच तेच नाही काढायचं आहे की नाही. मी जर एखाद्या विषयी काही बोलले ना तर मला असं लोक बोलतात, यार ते सोडून टाकायचं, आता झाल्या गेल्या गोष्टी सोडायच्या, आता नवीन धरायचं. मग तुम्ही चिटकून ठेवायचं. हं? तुम्ही का नाही सोडत? झाल्या गेल्या गोष्टी आणि का नाही नवीन गोष्ट तुम्ही अंमलात आणत? आमचे तर काहीच नाहीत, आमच्याकडून तर काहीच नाही झालेलं, आम्ही तर काहीच नाही केलेलं. स्वतःचं बघायचं आधी आणि मग दुसऱ्याला नावं ठेवायची, हो की नाही? परंतु ते आपलं काही बघत नाहीत, आपलं काही चुकले माकले, आपण काय केले, कोणाला काय बोललो, कोणाच्याशी कसं वागलो, ह्याचं त्यांना बिलकुल नाही. आणि माझी एवढीशी असली ना मोहरीच्या दाणे इतकी गोष्ट, तीच धरून बसायची. अरे बसा, मला काय करायचे, मी नाही तुमची किंमत करत, तुमची काय हे करत, तुम्हाला किती बसायचे बसा. मी मेल्यावर पण माझ्या कबरेजवळ येऊन बोलत बसा की अरे असं झालं तसं झालं, हे चुकलं होतं ते चुकलं होतं, तेव्हा तुम्ही काय उत्तर देऊ पण शकणार नाही. आता तरी मी देते आहे. कधी ना कधी तर मला मरण हे येणारच आहे. काय मी अमरपाट्याने घेऊन आले की मी जगात अशीच राहणार आहे, हो की नाही? तर काही लोकांचं असेल बाबा, ते नसतील मरणारे, ते तसेच राहणार असतील कायम, आहे ना? तर ते असे वागतात. मी काय बोलते, मला एकच समजतं की माणसाने ना जास्त लोकांच्या डोळ्यावर येऊ नये. लोकांच्या डोळ्यावर आलं ना, त्या माणसाचं फार जगणं मुश्किल होतं. माणसाने गोडीत राहावं, सर्वांशी चांगलं राहावं, सर्वांना धरून राहावं. सतत डोळ्यावर यायचं त्याने दुश्मनी वाढते का नाही? हां, आणि मागून किती चर्चा होती आपली, होतेच. धन्यवाद.